नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये उच्च न्यायालयामार्फत लिपिक पदासाठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। टोटल 129 जागा मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट केल्या जाणार आहेत, ज्यामध्ये लिपिक पद भरलं जाईल, ज्यासाठी कोणती पदवी हे बेसिक क्वालिफिकेशन तुमचं या ठिकाणी राहणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेतन हे एस10चा पे स्केल 29,200 ते 92,300 पाहायला मिळत आहे। सॅलरी फार चांगली राहणार आहे, नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत, क्वालिफिकेशन लागणार आहे, जे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये पात्रता काय असेल, निवड कशा प्रकारे होणार आहे, नंबर ऑफ वॅकन्सीज कशा आहेत याची माहिती या ठिकाणी घेऊ। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक कराल। काही महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो या भरतीबाबतचे, ज्यामध्ये तुम्ही जर बघितला तर टोटल 129 कॅन्डिडेट या ठिकाणी सिलेक्ट केले जातील, ज्यामध्ये किंवा यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये पात्रता बेसिक क्वालिफिकेशन कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। परीक्षा नोकरी ठिकाण अर्थात महाराष्ट्रामध्येच राहणार आहे। मुंबई उच्च न्यायालयामार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे। अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय या ठिकाणी करू शकतात, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। वेतन या ठिकाणी पे मॅट्रिक्सनुसार एस10चा 92,300 ते 29,200 ते 92,300 तुम्हाला पाहायला मिळत आहे। सॅलरी फार तुमची चांगली राहणार आहे, एस10चा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। तर भरती किंवा नोकरी ही तुमची कायमस्वरूपी राहणार आहे। या सर्व गोष्टी जर बघितल्या तर फार पॉझिटिव्ह आहेत। या व्यतिरिक्त अप्लाय करण्यासाठी फक्त 100 रुपये फॉर्म फी सध्या त्याने आकारलेली आहे। त्यानंतर शॉर्टलिस्ट झाल्यानंतर नवीन तुम्हाला त्या ठिकाणी फी भरायची आहे, मात्र सध्या 100 रुपये फॉर्म फी त्याने आकारलेली आहे। या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल। जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे, थोडक्यात मुंबई उच्च न्यायालयामार्फत मुंबईसाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। बघूया आपण वॅकन्सीची माहिती घ्या तर बघू शकता, नेम ऑफ द पोस्ट क्लर्क पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये टोटल वॅकंट पोस्ट जे आहेत ते 129 आहेत। यापैकी 4% रिझर्व्ह असणार आहेत। पीडब्ल्यूडीला हँडिकॅपसाठी टोटल 5 जागा रिझर्व्ह असतील। यामध्ये टोटल 129 पैकी सिलेक्ट जी कॅन्डिडेट केले जातील ते 124 जागांवर केले जातील। वेटिंग लिस्ट या ठिकाणी मित्रांनो 31 कॅन्डिडेटची या ठिकाणी राहणार आहे, ज्यामध्ये पे मॅट्रिक्स तुम्हाला सर्व पदांसाठी किंवा सर्व कॅन्डिडेटसाठी एस10चा 29,200 ते 92,300 या ठिकाणी पाहायला मिळत आहे। प्लस जे काही अलाउन्स असतील ते तुम्हाला पाहायला मिळत आहेत। सो बेसिक सॅलरीज तुमची फार चांगली मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे। या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी लागणार आहे एज लिमिट कशा प्रकारे राहील तर ओपनसाठी मित्रांनो जे काही रूल्स आहेत त्यानुसार 18 ते 38 वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे। जी लास्ट डेट आहे त्या दिवशी तुम्हाला तुमचं एज कॅल्क्युलेट करायचं आहे। शेड्यूल कास्ट असाल, शेड्यूल ट्राईब असाल, ओबीसी मध्ये असाल, स्पेशल बॅकवर्ड क्लासमध्ये असाल तर 18 ते 43 वर्ष एज लिमिट राहील। हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉय असाल तर तुम्हाला या ठिकाणी 18 एज लिमिट हे मिनिमम राहणार आहे। मॅक्झिमम एज लिमिटचे तुम्हाला या ठिकाणी दिलेले रिलॅक्सेशन आहे, त्यामध्ये तुम्हाला कोणतं एज लिमिट त्यांनी मेन्शन केलेलं नाही आहे। ओपनसाठी 18 ते 38 राहील। एससी एसटी ओबीसी यांना किंवा एसबीसी यांना 18 ते 43 वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे। पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय राहणार आहे तर बघा, मस्ट पजेस युनिव्हर्सिटी डिग्री ऑफ एनी रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, थोडक्यात कोणतीही डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करता येईल, मात्र प्रेफरन्स दिला जाईल जे कॅन्डिडेट डिग्री होल्डर्स आहेत लॉ मध्ये। त्यानंतर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे, इंग्लिशचं 40 वर्ड्स पर मिनिटचं किंवा ITI झालेलं असेल त्या रिस्पेक्टिव्ह टायपिंगचा तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला MSCIT किंवा त्या रिलेटेड कोणतेही एक सर्टिफिकेट यापैकी दिलेलं A to M मधलं असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल। सो या बेसिसवर जर बघितला तर कोणतीही पदवी, त्यानंतर दुसरं क्वालिफिकेशन राहील टायपिंग 40 वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचं, आणि तुमचं MSCIT किंवा त्या रिलेटेड दुसरं कोणतं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे। सो स्टँडर्डच मित्रांनो या ठिकाणी क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं आहे, जे इतर लिपिक पदांसाठी आपल्याला पाहायला मिळतं। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन तुमचं कशा प्रकारे होणार आहे तर पहिला तर स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे, अर्थात पहिला शॉर्टलिस्ट असणार आहे मित्रांनो। लिस्टमध्ये तुमचे जे अप्लाय केलेलं असणार आहे त्या बेसिसवर तुमचं शॉर्ट लिस्टिंग होणार आहे। त्यानंतर तुम्हाला स्क्रीनिंग टेस्टसाठी बोलवलं जाईल, जी 90 मार्कांची या ठिकाणी राहणार आहे। यामध्ये जर बघितला तर ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, मराठीसाठी 10 मार्क, इंग्लिशसाठी 20 मार्क, जनरल नॉलेज 10 मार्क, जनरल इंटेलिजन्स 20 मार्क, अरिथमॅटिक 20 मार्क आणि कॉम्प्युटरचे 10 मार्क। या बेसिसवर तुमचं स्क्रीनिंग होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 1 आवरची ही एक्झाम या ठिकाणी द्यावी लागेल। त्यानंतर टायपिंग टेस्ट असणार आहे मित्रांनो, ज्यामध्ये 20 मार्क असणार आहेत, मिनिमम 10 मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत। ड्युरेशन 10 मिनिटाचं राहणार आहे, ज्यामध्ये टायपिंग पॅसेज तुम्हाला 400 वर्डचा या ठिकाणी करायचा आहे। या व्यतिरिक्त तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे, व्हायवा सुद्धा होईल 40 मार्कांचा, ही फार महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये टोटल 16 मार्क्स हे कमीत कमी तुम्हाला मिळवायचे आहेत।
त्या ठिकाणी पासिंग होण्यासाठी. सो या बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन मित्रांनो या ठिकाणी होणार आहे. सिलेबस जर बघितला तर या ठिकाणी त्यांनी डिटेलमध्ये मेन्शन केलेलं आहे. मराठीसाठी ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स राहणार आहे. इंग्लिशसाठी स्पेलिंग, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स. जनरल नॉलेज म्हणजे क्वेश्चन्स ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स, वर्क ऑफ इमिनेंट पर्सन्स इन व्हेरियस फील्ड अँड हिस्ट्री अँड जिओग्राफी याबाबतचे क्वेश्चन विचारले येतील. जनरल इंटेलिजन्ससाठी क्वेश्चन्स टू टेस्ट क्वांटिटी ॲप्टिट्यूड याबाबतचे क्वेश्चन. अरिथमॅटिकसाठी ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. कॉम्प्युटरसाठी कॉम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन तुम्हाला 10 क्वेश्चन्स असणार आहेत आणि 10 मार्कांसाठी हे राहणार आहे. सो टोटल 90 मार्कांची तुमची एक्झाम राहील मित्रांनो. त्यानंतर 20 मार्कांची तुमची टायपिंग एक्झाम राहील आणि 40 मार्कांची तुमची या ठिकाणी मित्रांनो जे असणार आहे तो इंटरव्ह्यू राहणार आहे, ज्या बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. त्यानंतर बघा यासाठी अप्लाय करण्यासाठी फी किती रुपये राहणार आहे, तर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करताना 100 रुपये SBI कलेक्ट मार्फत त्या ठिकाणी अर्ज करताना मित्रांनो भरायचे आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. ऑनलाईन अप्लाय करताना मेक शुअर तुम्ही सक्सेसफुल पेमेंट त्या ठिकाणी कराल. यासाठी बघा ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी मित्रांनो बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता. 22/1/2025 पासून 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे. लवकरात लवकर अर्ज करणे महत्त्वाचं आहे, कारण यासाठी टाइम लिमिट फार कमी त्यांनी दिलेला आहे. 15 दिवसच तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी अवेलेबल केलेले आहेत. सो या बेसिसवर तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. फार महत्त्वाची संधी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. न्यायालयामध्ये कायमस्वरूपी नोकरीची या भरतीबाबत काय आवड असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. महाजॉब चॅनलमार्फत अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.